हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, खरंच एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची. काल परिषदेला गेल्याच्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्याच्यानंतर जाहिरातीमध्ये काही बदल झालेला आहे का, त्या संदर्भामध्ये सर्व्हरचा इश्यू असेल, त्या संदर्भात काल परिषदेला गेलो होतो मित्रांनो. त्या संदर्भात तुम्हाला आनंदाची माहिती सांगायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे, चला आता महत्त्वाचा विषय आहे की जाहिराती जागा खूप आलेल्या आहेत. त्या संदर्भात तुम्हाला तर काय परत नवीन सांगण्याची काही गरज नाही. परंतु हे प्राधान्यक्रम देत असताना मित्रांनो, साधारणतः 6 तारखेपासून आपलं टॅब ओपन होऊनसुद्धा आज 2-3 दिवस झाले, आज तिसरा दिवस आहे आज, तरीही आपल्या वेबसाईटवर प्रॉब्लेम चालूच आहे. ठीक आहे, आणि हीच समस्या मी काल घेऊन गेलो होतो. आणि दुसरं एक काही जाहिरातीमध्ये काही त्रुटी होत्या, त्या जाहिराती त्रुटी घेऊन मी तिकडे गेलो होतो मित्रांनो. या संदर्भामध्ये एक आनंदाची बातमी अशी की रात्री लेट नाईट त्या सर्व त्रुटी दूर झालेल्या आहेत. एवढं सांगायचं तुम्हाला, खूप आनंदाची बातमी. परंतु हे पाहत असताना तुम्ही ज्यांनी कालच्या डेटमध्ये सकाळी प्रेफरन्स जनरेट केलेले आहे, तुम्ही ते सर्व प्रेफरन्स डिलीट करा, परत रिजनरेट करा, तरच तुम्हाला ते नवीन जाहिरात पाहायला भेटणार आहे. एवढं सांगायचं होतं. आणि दुसरा एक विषय, याच्यामध्ये कोल्हापूर असेल, रत्नागिरीच्या जागा असतील मॅथ्स सायन्सच्या, आणि उर्दू माध्यमाचा रत्नागिरीच्या जागेच्या संदर्भात असेल मित्रांनो. ह्या जाहिराती बदलून आलेल्या आहेत. पहिल्यांदा कोल्हापूरच्या संदर्भात सांगतो. कोल्हापूरमध्ये स्वतः तिथल्या आयुक्तांनी पण पत्र, म्हणजे CEO ने लिहिलेलं आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र, तरी पण ती दुरुस्ती झालेली नव्हती. पण लेट नाईट त्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय मित्रांनो की जे रिझर्वेशनचा जो कॅटेगरी आपल्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाचा जो विषय होता, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा रत्नागिरीमध्ये मॅथ्स सायन्सच्या जागेच्या संदर्भामध्ये पण थोडीशी तफावत होती, ती पण दुरुस्त झालेली आहे. तिसरा मुद्दा रत्नागिरी जिल्हा परिषदेचा. त्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाच्या जागा ह्या मराठी माध्यम उर्दू दिलेलं आहे, पण विषय शिकवण्याचं माध्यम मराठी केलेलं होतं. त्यामुळे तिथं चुकीचं होतं तिथं. कारण का मराठी असेल तर उर्दू असेल मराठी असं नाही होत. दोन्हीपैकी कोणतं तरी एकच पाहिजे, एकतर मराठी पूर्ण किंवा पूर्ण उर्दू. ठीक आहे, त्या पद्धतीनं. आणि त्याच्यामध्ये विषय असा होता की तिथे जर मुलांनी जर प्राधान्यक्रम दिला असतं तर DUमध्ये ते बाहेर पडले असते, उर्दू दिले असतं तर DUमध्ये बाहेर पडले असते. पण एकदा निवड झाली की ते बाहेर पडणार, मग परत ते होणार नाही, अपात्र ठरणार. त्यामुळे ते लॉस होणे म्हणून काल स्वतः मी गेलेलो असता आणि अधिकाऱ्यांशी पॉझिटिव्ह चर्चा झाली. आणि खरं सांगतो तुम्हाला एका वाक्यात की आपल्या महाराष्ट्राचे परिषदेचे अधिकारी असतील आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अधिकारी असतील, ते उपसंचालक असतील, संचालक असतील, उपायुक्त, सर्व नाव घेणार नाही, काही प्रायव्हसी असतात, पण त्या अधिकारी पवित्र पोर्टलला घेऊन खूप सिरियस आहेत, खूप पॉझिटिव्हली काम करतात मित्रांनो. खरंच सांगतो, तुम्ही त्यांना कोणती समस्या घेऊन जाते सॉल्व्ह करतात. त्यांना जर व्हॅलिड असेल तर, इनव्हॅलिड असेल तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. पण तुम्ही जसं प्राधान्यक्रम बनवले, म्हणजे सर्टिफाय कॉपी केलेली आहे, त्या सर्टिफाय कॉपीनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत. वेगळे प्राधान्यक्रम तुम्हाला आलेले नाहीत. आणि ज्यांचे काही आलेले आहेत, तुम्ही पवित्र पोर्टल पवित्र 2025@gmail.com या ईमेल ID वर तुम्ही संपर्क साधा. जर काही समस्या असतील तर तुम्ही मला वैयक्तिक संपर्क साधा, जेणेकरून आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचा जो मुद्दा जो व्हॅलिड असेल तर 100% आपण पुण्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जर तुम्ही काही चुकीचे प्राधान्यक्रम दिले आणि उद्या जर DUमध्ये बाहेर पडले तर सर्वस्वी जबाबदारी तुमची राहते. आणि एकदा निवड झाली की तुम्ही कोणत्या टप्प्यावर तुमची निवड होणार नाही, भविष्यात जे पण टप्पे होतील त्या टप्प्यावर. कारण का 1 बिंदू 1 पद या नियमात लागू आहे मित्रांनो. परंतु काल अजूनही सांगत होतो, अनलिमिटेड प्राधान्यक्रम का गरजेचे होते. मॅक्सिमम मुलांना काल 180+ प्राधान्यक्रम आलेले आहेत. 100 द्यायचे आपल्याला. 180, 200, 220, ज्यांचं पहिली ते 12वी ज्यांचं शिक्षण झालं त्यांना 200पर्यंत संख्या गेलेली आहे मित्रांनो. 180पर्यंत गेलेली आहे. ठीक आहे, 160पर्यंत गेले काही जणांचे, म्हणजे कोणालाही 100च्या आतमध्ये नाहीत. फार कमी मुलांना आहेत ज्यांचं फक्त BEd झालेलं आहे किंवा फक्त ज्यांचं DEd झालेलं आहे. असेच काही मुलांना कमी जास्त आहेत. परंतु ज्यांचं DEd, BEd किंवा पहिली ते 12वीपर्यंत एलिजिबल आहेत त्यांना खूप प्राधान्यक्रम आलेले आहेत. संस्थेच्या संदर्भामध्ये एकेका मुलांना कमीत कमी 1000+ प्राधान्यक्रम आलेले आहेत. ज्यांचं DEd आणि BEd 1 ते 8पर्यंतचे प्राधान्यक्रम ज्यांचं झालेलं आहे, म्हणजे 1 ते 8पर्यंत एलिजिबल आहेत. आता ज्यांचं 1 ते 12पर्यंत, 1 ते 10पर्यंत एलिजिबल आहे आणि ज्यांचं BEd पण आहे, इतर ज्या गोष्टी आहेत 9वी 10वीच्या, तर त्यांची संख्या कमीत कमी 2000च्या वर जाणार आहे. आणि त्यातून फक्त आपल्याला 50 द्यायचे आहेत. कळलं का तुम्हाला काय मुद्दा आहे? कळलं? हा मुद्दा सांगायचा तात्पर्य की तुम्ही एलिजिबल नाही आहे. बाकीच्या ठिकाणी जागा जरी खूप आल्या तरी तुम्ही फक्त 50 आणि 100साठी प्राधान्य एलिजिबल आहात. म्हणजे वाईट वाटणारच आहे शेवटी. बघा, कमीत कमी मुलाखती यादीला आपण म्हणू शकतो की संस्थेमध्ये मुलं जात नाहीत, मान्य करतो. परंतु विना मुलाखतीसाठी मित्रांनो आपल्यासमोर 150, 160, 180 प्राधान्यक्रम दिसत आहेत, तरी आपण 100ला देणार आहेत, बाकीचे आपण स्किप करणार आहोत. किती वाईट वाटणार आहे.
चुकून जायचं 100पैकी जर राहिले असतं तर आपण कुठेतरी लागलो असतो, कारण 1 बिंदू 1 पद आहे ना, परत दुसऱ्या यादीमध्ये आपण लागलो असतो, काहीतरी झालं असतं. परंतु ते एक चुकीचा निर्णय खूप भयानक परिस्थिती होईल. आणि काही काही मुलांचं असं आहे की चांगले टॉपर मार्क्स काय आहेत आणि त्याला स्वतःच्या जिल्ह्यात जाहिरात नाही आलेलं आहे. म्हणून सांगत होतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मेहनत घ्या, प्रयत्न करा. तुमच्या जागेत जाहिराती आल्या तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात लागण्याची शक्यता वाढते. उर्दू माध्यमाचा स्टेट टॉपर मुलगा, त्याचं स्वतःचा जळगाव जिल्हा, तो जळगाव जिल्ह्यामध्ये जाहिरात आणलेली नाही त्याला. ह्याला काय बोलणार आता सांगा तुम्ही. आणि तेच काही अशी टॉपर मुलं उर्दू प्रत्येक माध्यमात ती मुलं टॅप क्लोज करण्यासाठी प्रयत्न करत होते, म्हणजे सांगा, आणि मेल मोहीम राबवत होते, हे सर्व करत होते. आता झालं ना, देव सर्व पाहतो, अल्लाह सर्व पाहतो, देव सर्व पाहतो की सर्वांना न्याय भेटतात. स्वतः जिल्ह्यामध्ये जाहिरात नाही आली, आलं ना, ह्याचा फरक पडतो, नुकसान होतो. काही काही टॉपर आहेत मराठवाड्यातले जे नेहमी विरोध केले, आज त्यांना जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागणार आहे जॉबला. ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे का? कोणीच घेत नाही. आम्हाला काही लेणं देणार नाही, तुम्ही कुठेही लागा, फक्त तुमचं लॉस होणे ही आमची अपेक्षा होती. तुम्ही जा, आता आम्हाला काय करायचं त्याचं. फक्त एवढंच आहे मित्रांनो की सुरुवातीला वाटते की आपण लय भारी आहे, मी कुठे जायला तयार आहे, पण 1-2 वर्षानंतर खूप त्रास होतो. हे लागलेल्या मुलांना विचारा. माझं जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी नेहमीच वाईट आहे, मला मान्य आहे, परंतु तुमचं लॉस झालं ते आम्हाला, तुमचं लॉस होणे ही आमची अपेक्षा होती. आमच्या याच्यात काहीच स्वार्थ नव्हता. ठीक आहे, एवढं सांगायचं होतं. सोडा तो विषय, आता जुन्या गोष्टी काढण्यात काही अर्थ नाही. परंतु एकंदरीत काही जाहिराती त्रुटी असतील तर ते मला वैयक्तिक संपर्क साधा. आपण त्याच्यावर अजून काही मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटून विनंती करू. आणि अधिकारी खूप चांगलं काम करत आहेत, त्यांना आपण आपल्या समस्या सॉल्व्ह करून घेऊ. आणि टॅबचे सर्व इश्यू आहे आता सध्या थोडंसं रन होऊ द्या चांगलं, मग प्राधान्यक्रम भरा, एवढं गडबड करू नका. आणि दुसरा विषय की डेट जर समजा ह्या दिवसांमध्ये काही नाही झालं तर आपण पॉझिटिव्हली अधिकाऱ्यांसमोर आपले गऱ्हाणे, आपल्या मागण्या, आपली विनंती त्यांच्यासमोर ठेवू. त्याच्यावर 100% आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सकारात्मक निर्णय घेतील, परिषदेचे अधिकारी सकारात्मक निर्णय घेतील. टॅबमध्ये काही तफावत असेल दुरुस्त करतील. त्यांचं युद्ध पातळीवर काम चालू आहे मित्रांनो, दिवसभर काम चालू आहे त्यांचं. रात्री 10-11 आयुक्त कार्यालयामध्ये बसून काम करत आहेत ते. म्हणजे अजून ह्याच्याकडनं किती मेहनत घेणार तुम्ही. म्हणून त्यांना थोडंसं वेळ द्या, ते दुरुस्त करतीलच, एवढा विषय मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याशी भेटल्यानंतर तुम्हाला कळूनच जातील काही गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते, काही गोष्टी होत असतात. पण ठीक आहे, त्याला आपण विसरून समोर जाऊच आणि ह्याच्यातून काही मार्ग निघेल का प्रयत्न करूच. आणि काही टॅप सर्व्हरचा इश्यू असेल त्यासाठी नेहमी पाठपुरावा आम्ही करत आहोत. परत सोमवारी आपण मी आयुक्त कार्यालयाला किंवा परिषदेला 100% जाऊन आपली काही समस्या असतील तर त्यांच्यासमोर मांडणच. तुमच्या समस्या असतील तर तुम्ही हे करा, म्हणजे मला माझ्या वैयक्तिक संपर्क साधा. दुसरा मुद्दा अजून एक शेवटचा, की तुम्हाला खरंच असं काही वाटलं की आता खूप मुलाचे हे येतात सर, मला प्राधान्य समस्या येते, ते येते, तुम्ही प्रत्येकाचा मी कॉल घेऊ शकत नाही, कारण एवढे कॉलची आणि फोनची संख्या वाढलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला असं काही वाटत असेल तर प्राधान्यक्रम बॅच जॉईन करा. लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करून देईन. रोस्टरचं म्हणजे सर्व काही समस्या असतील तर सर्व क्लिअर करून देईन. फॉर्म संबंधित तुम्हाला गाईड करून देईन. सर्व गोष्टी तुम्हाला या संदर्भात मी आणि प्राध्यापक गोपाळ कोकडे सर तुमच्यासोबत आहोतच. 100% काळजी करू नका, पॉझिटिव्हली राहा. प्राधान्यक्रम आपण चांगलंच भरून देऊ, चांगलंच आपलं काम करू. आणि सर्वांचं मॅक्सिमम जागा जास्त असल्यामुळं सिलेक्शन जास्तीत जास्त मुलांचं होईल, एवढीच माझी अपेक्षा आहे. एवढं सांगतो. धन्यवाद. अजून काही अपडेट असेल तर तुम्हाला लवकरच कळवतो. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.